नमस्कार, मी प्रमोद सस्ते. पुन्हा एकदा प्रगती चळवळ आपल्या दर्शकांसाठी आज एक अतिशय वेगळं व्यक्तिमत्व जे प्रशासनामध्ये कित्येक वर्ष त्यांनी खूप अतिशय उत्तम सेवा दिलेली आहे. माजी सनदी अधिकारी श्री विश्वासराव भोसले राजाळे आज आपल्या प्रगती चळवळीशी बोलणार आहेत. नमस्कार नमस्कार साहेब. नमस्कार. प्रगती चळवळ या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आज आम्ही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मराठा आरक्षण प्रश्नी तुमच्याशी आम्ही आज बोलतो आहे. एकंदरीत राज्यातलं जर वातावरण बघितलं आपण, आता विधानसभा निवडणुका पार पडलेल्याच आहेत आणि मुख्यमंत्री पदावरती 1-2-3 दिवसामध्ये निर्णय होतीलच. राज्याचा कल जर बघितला तर पूर्ण महायुती आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कॅबिनेट सगळ्या गोष्टी होऊन जातील. परंतु मराठा आरक्षणाचा जो राज्यातला ज्वलंत प्रश्न आहे त्या बाबतीत समाजामध्ये खूप मोठी संभ्रमावस्था आहे की आता आंदोलन तर आपण इतकी वर्ष 14 महिने म्हणून जरांगे पाटील करतातच, न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अनेक वर्ष समाज लढतोयच, परंतु कुठल्याही पद्धतीनं पूर्ण जे आहे हा प्रश्न सुटलेला दिसत नाहीये आणि सर्वसामान्यांच्या मनामध्ये असा संभ्रम आहे की हा प्रश्न सुटणारच नाहीये आणि आत्महत्या बीडमध्ये होत आहेत. मग एकंदरीत समाजाच्या तरुणांमध्ये संभ्रमावस्था आहे, निराशा आहे आणि ह्याच्या बाबतीत मार्गदर्शन करताना योग्य मार्गदर्शन दिशेनं आम्हाला कुणीच दिसत नाही. त्याच वेळेस तुमच्यासारखी व्यक्ती जिनं प्रशासनामध्ये खूप वर्ष सेवा दिलेली आहे, अतिशय उत्तम तुमची कामगिरी आहे, तर तुमच्याकडून आम्हाला मार्गदर्शनाची अपेक्षा आहे की नेमकं ह्या विषयावरती समाजामध्ये आणि समाजाने नेमकं काय केलं पाहिजे, कशा पद्धतीनं आंदोलनाकडे आपण वळलं पाहिजे का, नेमकं काय केलं पाहिजे. आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आपण अनुभव घेतला आहे 14 महिने का जास्त कालावधीसाठी. 14 महिने त्याच्या पूर्वीपासून अगदी कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्यापासून आतापर्यंत बऱ्याच ऍक्टिव्हिटी आरक्षणासाठी मराठा समाजाने केले आहेत. चळवळ पण केली, आंदोलन केली, सगळं केलं. शेवट्यात जरांगे पाटील यांनी 14 महिन्यापासून सातत्याने उपोषण, आंदोलन, अगदी नारायणगडापर्यंत जाण्यापर्यंत कोट्यावधी बांधव त्यांनी एकत्र आणले होते. पण 14 महिन्यापूर्वी जी सिच्युएशन आहे त्यात शिंदे आयोग नेमून या सरकारनं 56 लाख कुणबी नोंदी पण फाइंड आउट करून त्याचा प्रोसेस चालू केलेला आहे. खरं तर फार आंदोलन आणि उपोषण किंवा चळवळ करण्याअगोदर त्याचे कंपार्टमेंट करण्याची आवश्यकता आहे. समाजाने एकतर आपले 56 लाखाच्या नोंदी आहेत ना, 56 लाखाच्या नोंदी त्या किती झालेल्या आहेत, किती शिल्लक आहेत, त्यासाठी काय करावं लागेल, सरकारला त्यांना कालबद्ध समयबद्ध कार्यक्रम सरकारला देऊन त्या नोंदी आपल्याला पूर्ण करून घ्याव्या लागतील. हा पहिला भाग तर निश्चितपणे पूर्ण करून घ्यावा लागेल, जेणेकरून ओबीसीना जे आरक्षण पूर्वी दिलेलं आहे त्यात आपला हा मराठा कुणबी समावेश होईल. हा पहिला विषय कुणी टास्कवर घेतला नाही म्हटला, परंतु सरकारनं तो विषय टास्कवर घेऊन आदेश देऊन त्याप्रमाणे सर्टिफिकेट द्यावे अशा प्रकारच्या सूचना सरकारने दिल्या होत्या. इथून पाठीमागचं जे सरकार होतं, एकनाथ शिंदे सरकार, त्यांनी संदीप शिंदे नियुक्त केली. कुणबी नोंदीच्या माध्यमातून थोडासा विषयाला आपण ती गती मिळालेली आहे आणि येणारे जे सरकार आहे त्यात तुमच्या निर्देशानुसार येणाऱ्या सरकारला सुद्धा आपण कुणबी नोंदीच्याच माध्यमातून हा प्रश्न पुढे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावा अशी एक तुमची सूचना आहे. बरोबर. हा, पण हा प्रश्न कुणबी नोंदी जर पाहिल्या आपण तर त्या सर्वच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पुरेशा नाहीये. ठीक आहे ना, एक तर टप्पा पूर्ण करू. जे काही आपले कोट्यावधी बांधव आहेत त्यातले 1-1.5 कोटी तर ह्यात समाज होतील. ओके, ते झाले नसतील तर समाज आपली जे काय गॅप आहे, व्हॅक्युम तेवढं व्हॅक्युम तर फिलअप होईल. शिल्लक राहतील त्यासाठी आपण मग इकॉनॉमिकल विकर सेक्शन केंद्राने खुल्या गटासाठी जाहीर केलेला आहे. त्याचा मॅक्झिमम फायदा आपल्या राज्यातल्या मुलांना, कुटुंबांना होत नाही असं निष्कर्ष निघाला आहे. तर तो इकॉनॉमिक विकर सेक्शन जो आहे तो सुप्रीम कोर्टने जर अलाव केला असेल तर तो राज्यामध्ये लागू करून घेण्याची आवश्यकता होती. बरोबर. दुसऱ्या प्राधान्याने त्या बाबतीमध्ये कुठलाच उठाव झालेला आंदोलनाच्या माध्यमातून झालेला नाहीये. ईडब्ल्यूएस दुर्लक्ष झालेलं आहे किंवा ते बाजूला ठेवून सगळे सोयरे असेल किंवा 50% ओबीसीच्या आरक्षण आम्हाला असं म्हणलं असेल, त्याच्याबद्दल ईडब्ल्यूएस आणण्याची आवश्यकता होती. ईसीबीसीला ते सपोर्टिंग झालं असतं आणि फार मोठा रिलीफ समाजाला मिळाला असता असं माझं मत आहे. ईडब्ल्यूएसनं खूप मोठा रिलीफ सुद्धा मिळाला असता. आता दुसरी गोष्ट अशी आहे की कुणबी नोंदी सापडल्यामुळं राज्य मागासवर्गीय किंवा सामाजिक न्याय विभागाचे जे निकष आहेत त्याच्यामध्ये मराठा समाज किंवा गायकवाड समितीची पाठीमाग जिवंत अहवाल आहे, त्याच्या सुद्धा शिफारशी आहेत की मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेला आहे. तर ह्याच्या माध्यमातून जर आपण राज्य सरकारला
सोबतीला घेऊन न्यायालयात गेलो तर ओबीसी साठी मराठा समाज हा पात्र ठरू शकेल का? गायकवाड कमिशन नंतर आपण मागासलेला आहे, समाज मागासलेला आहे, हे निष्कर्ष काढले, शिफारसी आहेत. शिफारस आहे. त्याच्यानंतर सरकारनं त्याच्या बाबतीमध्ये समाज किती मागासलेला आहे याचा ऑनलाईनवर सर्वे, सॅम्पल सर्वे केले, सॅम्पल सर्वे फायनल सर्वे झाला आणि तो रिपोर्ट आता त्यांच्याकडे राज्य शासनाकडे आहे, कोर्टाकडे पण तो सबमिट झालेला आहे. कोर्टाला आता समजलंय की ह्या सरकारनं पूर्वी कधी झालं नव्हतं, बरोबर, ह्या महायुती सरकारनं याचा सर्वे पूर्ण करून ते ॲफिडेव्हिटच्या माध्यमातून ज्या केसेस हायकोर्ट किंवा कुठं पेंडिंग असतील त्या ठिकाणी ते अहवाल त्यांनी सबमिट केल्यामुळं न्यायालयाला पण समजतंय की आता ह्यांच्या सामाजिक न्याय विभागाने सर्वे केल्यामुळं बहुतांश समाज हा मागासलेला आहे. गायकवाड अहवाल त्याच्यासमोर आलेला सादर केलेला आहे. गायकवाड अहवालाला हे सपोर्टिंग डॉक्युमेंट झाले असल्यामुळं आता न्यायालय काय स्टे वगैरे काही देण्याच्या भानगडीत पडत नाही, त्यामुळे मागासलेला समाज झालेला आहे. त्यासाठी आता पुढच्या टप्प्यात सरकारशी संपर्क करून पॉझिटिव्हली विचाराने ह्या गायकवाड समितीच्या अहवालानुसार ह्या निष्कर्ष जो काय मागासलेपणाचा काढलेला आहे सरकारनं सर्वे करून त्याच्या अनुषंगाने सरकार सामाजिक न्याय विभागाकडून कुठल्या प्रकारची धोरणं निश्चित करून काय करेल सामाजिक न्याय विभागाकडून किंवा केंद्राच्या सामाजिक न्याय विभागाला रेफरन्स करून केंद्राचा अहवाल मागवून त्यात काहीतरी पॉझिटिव्हली. एकंदरीत तुमचं म्हणणं असं येते की केंद्राचा जो मागासवर्गीय आयोग आहे किंवा राज्याचा मागासवर्गीय आयोग आहे तर ह्याचे जे निकष आहेत ते निकष महाराष्ट्र राज्यातले जे तज्ज्ञ आहेत, जे विधिज्ञ आहेत त्यांनी तपासणं गरजेचं आहे. आणि त्या निकषामध्ये जे अहवाल आलेले आहेत किंवा ज्या कमिट्या नेमलेल्या आहेत त्यांचे अहवाल जे आहेत त्याचा अभ्यास करून नेमकी आपली मराठा समाजाची जी भूमिका आहे ती राज्य सरकारच्या माध्यमातून न्यायालयात मांडणं अतिशय उपयुक्त ठरेल असं तुमचं म्हणणं येतंय. आता एकंदरीत जर जानेवारीमध्ये मनोज जरांगे पाटील 1 लाख लोक आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले असतील तर ते कितपत प्रोडक्टिव्ह ठरेल? आता 14 महिने आंदोलन उपोषण केलीच की हो. अगदी राजकारणामध्ये मराठा समाजाला उमेदवारी देण्यापर्यंत पण अगदी मुस्लिम समाजाचे आणि वंचित बहुजन आघाडीच्या अलायन्स करून सुद्धा उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला होता. इथपर्यंत त्यांनी बरेचसे घोषणा केल्या होत्या परंतु माघार घेतली. पण त्यांनी माघार का घेतली काय ना तो त्यांचा विषय आहे. फक्त एकच मला म्हणायचं की आंदोलन आणि उपोषण करून हे घटनात्मक तरतुदी याप्रमाणे आरक्षणाचा विषय आहे. कायदेशीर तरतुदीप्रमाणे तो चालला पाहिजे. न्यायालयीन निर्णयाप्रमाणे कुठल्या त्रुटी न्यायालयीन निर्णय देताना काय काय त्रुटी राहिल्या असतील त्या कशा फिलअप करायच्या हे सरकारशी समन्वय करूनच ते कोर कमिटी नेमून सरकारची चर्चा करूनच ते शक्य होईल. इव्हन जर त्यांची मागणी आपण विचारात घेतलीच बाबा ओबीसी मधून आपल्याला आरक्षण समाजाला पाहिजे असं जर जरांगे पाटील म्हणतात ठीक आहे ना, आपण तेही मान्य करू, परंतु आंदोलन करून ते शक्य आहे का? ते तसं न करता तुमचा ठीक आहे तुम्ही 10% दिलं होतं, परत 16% दिलं, त्यांना वाढीव आरक्षण दिलं, समाजाला विचारात घेतलं नाही. मराठा समाजाला सामाजिक न्याय विभागातून सर्वे करताना मराठाच का इतर समाजाचा विचार केला नाही असं याचं म्हणणं आहे. ठीक आहे, त्याला अग्री आपण झालो तरी देखील त्या सामाजिक न्याय विभागाकडून सर्वे करताना तुम्ही मागणी ओबीसी मधून करत आहात. मला वाटतं पश्चिम बंगाल सर्वोच्च न्यायालय आणि एक ओरिसाचा काहीतरी निर्णय जजमेंट मागता नुकतेच जजमेंट प्राप्त झालेले आहेत. जर सामाजिक न्याय विभागाकडून एखाद्या समाजाचा सर्वे केला नसेल किंवा इतर समाजांचा सर्वे न करता XYZ समाजाला जर तुम्ही आरक्षण दिलं असेल तर ते उच्च न्यायालयाने 2 उच्च न्यायालय नुकतेच पश्चिम बंगालचा न्याय दिलेला आहे, न्याय निवाडा केला आहे की तशी जर प्रक्रिया केली असेल तर ते घटनाबाह्य आहे, ते बेकायदेशीर आहे. अशा प्रकारचे उच्च न्यायालयाचे निर्णयाचे लॉ रिपोर्ट्स घेऊन सरकारकडे जाऊन सरकारला त्या बाबतीमध्ये पाठपुरावा करून किंवा पूर्वी जे काय आरक्षण दिलेलं आहे ते सामाजिक न्याय विभागाकडून सर्वे करून दिलं आहे किंवा नाही याची माहिती घेऊन त्या सरकारने मग त्या न्यायालयात जाऊन त्याप्रमाणे त्याचा अफिडेव्हिट देऊन त्याप्रमाणे निर्णय देखील होऊ शकतो. चुकीचा असेल तर न्यायालय म्हणजे चुकीचा निर्णय तुम्ही पूर्वी दिलाय ते पुन्हा रिसर्वे करा, त्याचा अन्याय पण होणार नाही. ओबीसीला किंवा पुन्हा XYZ समाजाला दिला असेल पण ते चुकीच्या पद्धतीने दिला असेल असं उच्च न्यायालय म्हणत असेल तर तशा पद्धतीने पुढे जाऊन त्या सरकारनं तसे स्टेप्स घेऊन किंवा सरकार मार्फत
जरांगे पाटील असेल, मराठा समाज असेल किंवा मराठा समाजाचे आता आमदार नव्याने निवडून आलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून हौसका मुद्दा उपस्थित करून किंवा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना देऊन, उपमुख्यमंत्री प्रस्ताव देऊन त्याप्रमाणे एक मीटिंग घेऊन तसं काय होतंय का त्याप्रमाणे सुद्धा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. किंबहुना हे आंदोलन उपोषण 14 महिने करून देखील आणखी याची लांबड हनुमानजी शेपटी सारखा लांबड जाईल आणि जे काय उद्रेक समाजामध्ये होतोय, जाती जातीमध्ये जे उद्रेक झालेला आहे, अगदी 18 पगड जातीचा जो 12 बलुतेदार समाज गावागावातून राहतोय, आज उभा टाकलाय समाजाच्या जाती आरक्षणामुळे, हे चुकीची भूमिका आहे. कारण डॉक्टर आंबेडकरांनी जी काही घटना तयार केली ही सर्व समाजासाठी केलेली आहे. त्यासाठी जो ढाचा तयार केला सामाजिक न्याय विभागाचा, त्या ढाच्यातून आपल्याला जावं लागणार आहे. तर कोणी गेला नसेल तर न्यायालय तयार आहे. हे सामाजिक न्याय विभागानं सर्वे न करता येणार तर चुकीचं आरक्षण दिलं असेल, इतरांना सर्वे न करता चुकीचं आरक्षण दिलं असेल तर त्या 50% जी काय अट आहे संविधानाची त्याप्रमाणे जर झालं नसेल तर तो न्यायालय बघून घेईल ना, ते न्यायालयाचे निर्देश सरकार पण बघून घेईल. तर त्यांच्याकडे ह्या जरांगे पाटील किंवा मराठा कम्युनिटीने जाण्याची आवश्यकता आहे. नवीन आमदार आहेत त्यांच्या मार्फत काही निवेदन देण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारची भूमिका देखील की लाख रुपये 1 लाख मी एकटा उपोषण करतोय, आणखी 1 लाख लोकांनी उपोषण सामाजिक उपोषण करायचं आहे. अरे सामाजिक उपोषण करून घटनात्मक तरतुदी काय रद्द होणार आहेत का? आंदोलन करून घटनात्मक तरतुदी बदलणार आहेत का? नाही. घटना तरतुदी कुणी बदलू शकत नाही. कुणी म्हणतात 70% 75% करा, इतकं सोपं नाहीये. डॉक्टर आंबेडकरांनी त्या चौकट जे दिली आहे त्या चौकटीत राहूनच तुम्हाला हे कार्यक्रम हा नियोजन करावं लागणार आहे. कुणी मागे प्रचारामध्ये तो हा मुद्दा उपस्थित केला होता, तो गैरमुद्दा आहे. कारण व्हॅक्युम जो तयार करायचा आहे, चुकीचं झालं बाजूला काढायचं आहे किंवा याच्या पलीकडे जाऊन अगदीच बोलायचं झालं आरक्षण संदर्भामध्ये SC ST ला जे 33% आरक्षण दिलं, 35% झालं, नंतर 50% पण आरक्षण दिलेलं आहे. याच्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांचा समाधानकार असे म्हणतायत की गरीब, वंचित, दुबळा समाज जो असेल, कुटुंब असतील त्यांना हे आरक्षण प्रायोरिटी मिळालं पाहिजे. समजा मी मराठा आहे, मी इन्कम टॅक्स पेअर आहे, मला आरक्षणाची गरज नाही आहे, त्यामुळे मला आरक्षण देऊन फायदा नाही आहे. त्यामुळे जे SC ST MT VGMT मराठा OBC जे काही 18 वर्ग जाती समाज असतील त्यांना आरक्षण दिले असतील त्यांच्यापैकी अ ब क ड वर्गीकरण व्हायला पाहिजे. पहिली 10 वर्षामध्ये आरक्षण निश्चित करायचं असेल तर क आणि ड त्या स्पेसिफिक प्रवर्गातील त्या जातीमधील जे सदन आहेत, सक्षम आहेत, त्यांना आरक्षण न देता पहिले क आणि ड ला द्या. त्यांना अ आणि ब च्या प्रवर्गामध्ये त्याचा सामाजिक स्तर उंचवण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी ही भूमिका घेतलेली आहे संविधानामध्ये. तशा प्रकारचे सर्वांनाच निकष लावून टाका आणि क आणि ड समाजाला फक्त आरक्षण द्या आणि त्याला प्रायोरिटी त्याप्रमाणे जर दिली तर तुमचा जो गरीब गात्र समाज आहे, गरीब आहे, दुबळा समाज आहे, तो समाज वर येईल आणि समाजाचा स्तर जो आहे तो एक होऊन जाईल. किंवा अ आणि ब वर्गाला आरक्षण देऊन अजिबात चालणार नाही. आज जे त्या कॅटेगरीत 50% मध्ये अ आणि ब वर्ग देखील जो आरक्षणचा बेनिफिट सर्व स्तरावर घेतो आहे आणि त्या अ आणि ब मधल्या दुसऱ्या पिढीला देखील त्या आरक्षणाचा फायदा होतोय. आमच्या गावाकडच्या क आणि ड जे काय आज वंचित आणि गरीब समाज आहे तो आज बऱ्यापैकी तसाच आहे. त्यांना आरक्षणाचा फायदा मिळत नाही. त्याकडे सरकारनं लक्ष द्यावं. जे काय महायुती सरकार आलेलं आहे, केंद्राला प्रस्ताव पाठवून क आणि ड च्या बाबतीमध्येच त्यांना सुदृढ करण्यासाठी, त्यांना उच्च पातळीवर आणण्यासाठी, सक्षम करण्यासाठी 10 वर्ष आरक्षण देऊन पुन्हा आणखी रिव्हेरिफिकेशन 10 वर्षांनी करावं. त्यातले काय आणखी समजा की 2 कोटी असतील एकूण समाज, त्या 2 कोटी ते 10 वर्षानंतर 1 कोटी समाजाचं आज मोदी साहेब जे म्हणतायत की 25 कोटी कधीही काँग्रेस सरकारने कधीही असं जाहीर केलं नाही की आम्ही गरिबांना 70 वर्षामध्ये वर आणलं, एकाही असं घोषणा केलेली नाही. पण डॉक्टर आंबेडकर संविधानामध्ये याची तरतूद आहे. 10 वर्षानंतर सर्वे करायचा आहे, त्याच्यामधून ज्यांना आरक्षण दिले त्याच्यामध्ये किती सक्षम झाले, किती वरच्या पातळीवर आणले, त्यांना मायनस करून जे शिल्लक राहिले त्यांना फक्त आरक्षण चालू ठेवायचे किंवा नाही असा निर्णय केंद्र सरकारला आणि राज्य सरकारांनी घ्यावा असं त्या घटनाकारांच्या घटनेतून त्या संविधानातून अभिप्रेत आहे. त्याप्रमाणे या सरकारांनी कामं करावीत जेणेकरून सर्व समाज एका पातळीवर येईल, समानता राहील असे त्यांचं दृष्टिकोन अपेक्षित आहे. एकंदरीत तुम्ही SC ST बाबतीत जी भूमिका मांडली ती अभिप्रेतच आहे. 50% मध्ये ज्यांना आरक्षण दिलेलं आहे
त्याच्या बाबतीमध्ये क आणि ड वर्गाला पहिले प्रायोरिटी Priority देऊन दिली त्यांना पाहिजे. पुढे आणावं. अ आणि ब मध्ये त्याचा समावेश करावा, तोपर्यंत अ आणि ब चा विचार करू नये. आणि 10 वर्षानंतर रिसर्वे मध्ये त्यांचा विचार किती शिल्लक राहिले त्यांना परत कंटिन्यू चालू ठेवावा Continue चालू ठेवावा. आणि त्याला झिरोवर आणून सर्व अ आणि ब मध्ये आणले पाहिजेत. अशा प्रकारचा विचार जो घटनाकारांनी नमूद केलाय त्याप्रमाणे सरकारने कामं करावं असं वाटतं. संविधानात जे अभिप्रेत आहे त्याप्रमाणेच व्हावं. झालं गरीब- पाहिजे. देशात गरीब कोण राहणार नाही असं नाही. आंदोलन उपोषण करून गरीब दूर होणार आहे का? आरक्षण मोदी साहेबांनी 25 कोटी आज रेशन फ्री केलंय. आर्टिकल 21 प्रमाणे जगण्यासाठी अन्नधान्य लागते लोकांना, कपडा लत्ता, शेल्टर, घरकुल, हे ज्या योजना त्यांनी आणलेल्या आहेत हे घटनाकारांच्या विचाराप्रमाणेच आणलेले आहेत. आणि त्याप्रमाणे 25 कोटी जनता दारिद्र्यरेषेच्या वर आणल्याचा दावा मोदी साहेब करतात ते बरोबर आहे. अशा प्रकारचा 10 वर्षानंतर सर्वे केल्यानंतर अशा प्रकारचं सरकारच्याकडनं घटनाकारांच्या संविधानानुसार ते अपेक्षित आहे. त्याप्रमाणे काम होण्याची आवश्यकता, कार्यवाही होण्याची आवश्यकता आहे. आंदोलन करून चालणार नाही. ओके. तुमचा हा विषय असा आहे की तुम्ही आर्थिक विषमता जी आहे ती कमी झालेली आहे. यस. आणि दुसरी गोष्ट SC ST मध्ये जो विषय तुम्ही बोला की वर्गीकरण झाल्यानंतर म्हणजे जे कप्पे तयार झाल्यानंतर समानतेची संधी उपलब्ध सर्वांना होणारच आहे. येस, बरोबर. आता ओबीसी मध्ये क्रमलेअरची मर्यादा आहे. परंतु ओबीसी मध्ये सुद्धा ज्या अपात्र जाती आहेत त्यांना त्यातून प्रगत ज्या जाती आहेत त्यांना त्या आरक्षणाचा लाभ जो आहे तो वंचित किंवा त्याच्यामध्ये सुद्धा कप्पे करणे आवश्यक आहे. अशी एक तुमची भूमिका आहे. माझी भूमिका आहे. दुसरी गोष्ट माझी भूमिका जी आहे ती घटनाकारांना जी काय अभिप्रेत आहे त्याप्रमाणे मी मला जेवढं नॉलेज आहे त्याप्रमाणे मी सांगितले की त्याप्रमाणे सरकारने निर्णय घ्यावे जेणेकरून सर्व समानता होईल समानता आणि कुणी कुणाच्या जातीवाद करणार नाही, सगळे एका पातळीवर येतील आणि सगळे समाधान राहतील. बरोबर. अतिशय छान अशी तुमची भूमिका तुम्ही सांगितली जेणेकरून संविधान जे आहे ते सर्वसामान्यांना तळागाळामध्ये संविधानाचा फायदा कशा पद्धतीनं होईल हे तुमच्या अनुभव आणि अभ्यासाला तुम्ही सांगताय आम्हाला. इव्हन ऑनलाईन सिस्टमवरची काय सुविधा चालू आहेत, लाडकी बहीण योजना असेल, किसान सन्मान योजना असतील किंवा मशिनरी शेतकऱ्यांना मिळते आहे, हे देखील सेग्रिगेशन करून जे काय सिस्टम चालू आहे त्या क आणि ड प्रवर्गाला त्यांनी द्याव्यात प्रायोरिटीनं, त्यांनाच प्राधान्य द्यावं आणि त्यांना वर आणावं, त्यांना सुविधा द्याव्यात वगैरे. ह्या गोष्टी ज्या आता मला वाटतं 7 एकरापर्यंत का असं 5.5, 7.5, 5 एकरापर्यंत त्यांना ते सुविधा लागू केलेल्या आहेत. अशा प्रकारे ते सरकारने क्रायटेरिया त्यांचे शेतीचे. दुसरी गोष्ट आता हा आरक्षणाचा विषय आहे. आरक्षणाचा विषय आता इथून पुढे होईलच. तुमचंही मार्गदर्शन तुम्ही करतायत आणि इथून पुढे तुमचं मार्गदर्शन राहील आम्हाला. दुसरी गोष्ट टेक्नॉलॉजीचा वापर जर बघितला आपण तर काळानुसार आपल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये टेक्नॉलॉजी आपण अंगीकृत बऱ्यापैकी केलेली आहे, परंतु काळानुरूप जगाच्या मागे आपण भरपूर आहोत. हा एक विषय आहे. जर प्रशासन जगाच्या मागे आहोत असं म्हणण्यापेक्षा 10 वर्षामध्ये माझ्या माहितीप्रमाणे अगदी खिशाचे आधार कार्ड, पॅन कार्ड जर काढल्या, पुन्हा बँकाचे अकाउंट जर काढले, सगळ्याला कनेक्टिव्हिटी मिळालेली आहे. आणि संपूर्ण बिल्डर लॉबी फ्री होती. तिथून जीएसटी वगैरे आपण म्हणतो ना, आपण फार भीती जीएसटीची आहे, इन्कम टॅक्सची, ईडीची भीती आहे. ईडीची वगैरे भीती नाही आहे. ओके. त्यांना त्या परवीमध्ये ह्या सरकारनं आणलंय. पूर्वी आणलं नव्हतं. भ्रष्टाचार तिथून जो चालू होता, भ्रष्टाचार मुक्त भारत जो काय आता स्लोगन आहे त्याप्रमाणे सर्वांना एका ट्रॅकवर आणलेलं आहे. सगळ्याची कनेक्टिव्हिटी, बँकांची कनेक्टिव्हिटी केलेली आहे. पारदर्शी पद्धतीनं इन्कम टॅक्स वगैरे असं कटाक्षाने नियम पाळायला सांगितले. रेरा असेल, बिल्डर लॉबी असेल, लँड होल्डिंगवाला असेल, शेतकरी असेल, शेतकऱ्याचा व्यापारी असेल. पण शेतकऱ्यांचे जे काय जीएसटी आहे एका ठिकाणी भरल्यानंतर व्यापाऱ्यांनी भरल्यानंतर शेतकऱ्यांना भरायला लागू नये, असा एक तो थोडासा डिफरन्स आहे. त्यावर सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता वाटते. तर माझा प्रश्न असा होता की तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला आहे, परंतु त्याचा मिसयूजही वाढलेला आहे. मिसयूज वाढला म्हणण्यापेक्षा उदाहरणार्थ मिसयूज म्हणजे आता काय, उदाहरणार्थ परवा तुमचे बॅलेट बॉक्स, ईव्हीएम आहे, व्हीव्हीपॅट आहे. पूर्वी फक्त ईव्हीएम होता, पूर्वी मतदान दिसत नव्हतं. मॉडिफिकेशन टेक्नॉलॉजी आली. आता जसं आपण मतपत्रिका शिक्का मारतो त्याप्रमाणे आपण पुन्हा शिक्का मारतो. तर तो व्हीव्हीपॅट दाखवत असेल, आपल्याला शिक्का मारलेला आहे, तो बॉक्सवर पडत असेल, ते बॉक्स तिथल्या पोलिंग एजंटने सील करून ठेवले असतील, तर ते पारदर्शकता टेक्नॉलॉजी आहे ना. टेक्नॉलॉजीमध्ये अत्यंत पारदर्शकता आहे. 100% मतदान त्या ठिकाणी पडतंय. मतदाराला कुणाला मतदान पडतंय, बॉक्स मतदान पडतंय आणि तिथं मतदान केंद्राध्यक्षाला पहिल्या टप्प्यामध्ये चॅलेंज करायला सुविधा दिलेली आहे की बॉक्स ओपन करून लगेच ते दाखवू शकतो, काउंट होऊ शकतो. अशा 17C जो आहे
तो टॅली करूनच पुढे जातोय काउंटिंग पर्यंत. आणि काउंटिंग निर्णय जाहीर होण्या अगोदर पर्यंत प्रत्येक स्तरावर प्रत्येक मतदान प्रतिनिधी असेल, पोलिंग एजंट असेल, काउंटिंग एजंट असेल, तिथं जर ईव्हीएम आणलाय 1700 ला 800 मतदान झालेलं आहे आणि ईव्हीएम ला 802 दाखवते, तो हरकत घेऊ शकतो तो काउंटिंग एजंट. हो, आजचीच बातमी आहे. 4 दिवसासाठी तुम्ही ते सगळे सील मशीन आता सील करून ठेवलेले आहेत आणि तुम्हाला तसंच आहे. अजून सुद्धा एखादा वाटलं तर ते चॅलेंज करू शकतात. व्यवस्थित आहे. परंतु एक धक्का जो आहे विरोधकांना, की एवढा मोठा आकडा यांनी जो पाडलेला आहे महायुतीनं राज्यामध्ये, तो ईव्हीएमच्या मदतीनंच पाडलेला आहे, हा जो आरोप आहे त्यात किती तथ्य आहे? आता महायुतीनं दुधाला दर कमी झाले ते 7 रुपये रिलीफ दिले. पूर्वी कधी आघाडी सरकारने दिला नव्हता. अगदी दुधाच्या दरापासून ते 1 रुपयाचा विमा शेतकऱ्यांना देण्याची सुविधा केली. आम्ही भावाला 13 लाख टनाची सोयाबीन खरेदीची योजना केली. तुम्हाला किसान सन्मान मध्ये वाढ होते, लाडकी बहिणीची सुविधा केली. जिथं अगदी ज्या पती त्याला कधी पैसा खर्च करायचा नव्हता त्याला पॉकेट मनी अकाउंटला तरी जातोय. कधी सरकारांनी व्यापारी सरकारांनी कधी जे अकाउंट त्या महिलेचं ओपन केलं नव्हतं, महिलांना 100% अकाउंट ओपन केली सरकारांनी आणि त्यांना अधिकार दिला. केंद्राने 50% त्यांना अधिकार, आरक्षणाचा अधिकार दिला आहे. त्या ठिकाणी ह्या सुविधा ज्या आहेत का नाही, जास्तीत जास्त अगदी वीज माफी शेतकऱ्यांना, वीज माफी म्हणजे कमीत कमी 7-7.5 हॉर्सपावरच्या मोटरपर्यंत, म्हणजे जे मोठे असे शेतकरी त्यांना फायदा मिळाला नाही. तर माझा 20 हॉर्सपावर मला फायदा नाही मिळाला. पण ज्यांना 7.5 हॉर्सपावरचे मिडल क्लासचे शेतकरी आहेत त्यांना फायदा जरूर द्यावा, लाखो रुपयाचा फायदा, जेणेकरून त्याला वर आणायचे, त्याला आर्थिक क्षमता त्याची वाढावी, यासाठी त्यांना फायदा देण्याची आवश्यकता आहे. हा, खूप छान योजना. महायुतीच्या कामांचं आपण बघितलं मागच्या काळात तर खूप टेक्नॉलॉजीचा वापर अतिशय फायद्यासाठी झालेला आहे. म्हणून मतदान पडले. ते मतदान अतिशयोक्ती म्हणता येणार नाही आणि ते चॅलेंज करायला पाहिजे, प्रत्येक टप्प्यात चॅलेंज करायला पाहिजे. काउंटिंग तर मी आहे, मी मतदान प्रतिनिधी होतो बघा आता फलटण गोरेगावचा या ठिकाणी. तर एक अर्ज दिला चॅलेंज करायला कोणी, दीपक चव्हाणांनी, माझ्या आमदारांनी अर्ज दिला, मतदान अर्ज दिला की असं असं करायचं. मी तिथं बसून राहिलो. त्यांना मी सांगितलं की ठीक आहे, मान्य आहे. 1700 अगोदर टॅली केला होता, 2,41,000 मतदानाचा टॅली. 1700 बरोबर मतदान किती काउंट झालं हे निवडणूक अधिकाऱ्यांनी ऑब्झर्व्हरने जाहीर केलं होतं. टॅली केलं, त्याला दाखवला, बाबा टॅली झालाय, तुम्ही काय हरकत घेताय? ते म्हणले हरकत घ्यायची आम्हाला वरून आदेश सूचना आलेल्या आहेत. ईव्हीएम मला हरकत घ्यायची वरून सूचना आली. म्हणलं ठीक आहे, 1700 टॅली केलाय, मतमोजणी तेवढी झाली, आपण असं करूया, निवडणूक नियमाप्रमाणे व्हीव्हीपॅट चेक करूया. मला जे काय 5 बॉक्स दाखवा, आम्हाला त्या 5 बॅलेट बॉक्स दाखवा, त्या ईव्हीएम बरोबर ते टॅली होत आहेत का, आम्ही जसं मतदान शिक्का मारतो त्याप्रमाणे त्या मतपत्रिका आपण चेक करू. मग ते ठरलं. आम्ही 1.25 तास त्या फलटण गोरेगावमध्ये हरकत घेतली होती. 1.25 तास आमचा गेला. निकाल आम्ही लेट लावला, सगळे बॉक्स केले, स्टाफ कामाला लावला, निवडणूक अधिकारी, ऑब्झर्व्हर, आम्ही मतदान प्रतिनिधी समोर होतो, सगळे चिठ्ठ्या काढल्या, चिठ्ठ्या काउंट केल्या, बरोबर टॅली झाले 5,000. त्यांनीच आम्हाला दाखवलं होतं मतदानामध्ये फरक नाही, अजिबात फरक, 0 एरर त्यात सापडला आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याला मुद्दाच कुठला राहिला नाही. नंतर त्यांना निर्णय देऊन टाकला. 1700 बरोबर काउंटिंग मतदानाची जी टक्केवारी आहे किंवा मतमोजणी करताना जे मतदान झालेलं आहे ते टॅली झालेलं आहे. शिवाय त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 5 बॉक्स रॅन्डमली ते व्हीव्हीपॅट मधल्या मतपत्रिका छोट्या पडल्या, त्या टॅली करून आम्ही 0 एरर दाखवलेला आहे. त्यामुळे तुमचा हरकत आम्ही या ठिकाणी निकाली काढत आहोत आणि आम्ही निकाल जाहीर करत आहोत, अशा प्रकारचं उत्तर देखील त्याला दिलं. आणि त्याची परत मला मतदान प्रतिनिधी मिळाली, तेव्हा त्या ठिकाणी निकाल आम्ही फलटण गोरेगावचा लावला. अशा प्रकारे देखील हरकत येतात ना, हरकत घ्यायला संधी असते, त्यांनी घ्यायला पाहिजे होती. लोकशाही आहे, ती हरकत घेऊ शकते आणि त्याचं उत्तर त्यांना मिळालं पाहिजे. आणि लोकशाही प्रणाली आहे. आजकालचा मतदार फार सुज्ञ झालेला आहे. मग इतके मतदार झाले, लोकसभेला असं झालं, लोकसभेला संविधान धोक्यात आहे, लोकसभेला तुमचं जरांगे पाटलांचा मराठा समाज धोक्यात आहे, आरक्षण मिळत नाही, स्टंट झाले असेल, काही गोष्टी निर्माण झाल्या असतील. आता ह्या ठिकाणी विधानसभेच्या वेळी चित्र वेगळं होतं. लोक त्या कालावधीमधून बाहेर येऊन शुद्ध झालाय. प्रत्येक बाब त्यांना आता तपासून घेता येते. जोपर्यंत बदल, लोकशाही बदलावर चालते आहे. व्हेरिफिकेशन करता येतं मतदाराला सुद्धा, व्हेरिफिकेशन होतंय 100%. काउंटिंग एजंटला व्हेरीफाय करता येतं, हरकत घेता येते. पोलिंग एजंटला मतदान केंद्राध्यक्षावर हरकत घेता येते. त्यावेळी तो निर्णय दिल्याशिवाय ते पॅक होत नाही, सील केले जात नाही. 1700 टॅली केल्याशिवाय तो सहीच करत नाही पोलिंग एजंट. म्हणजे दोघा तिघा जे काही विरोधक असतील, आघाडी असतील, कुठले माहिती असतील, त्यांनी सह्या केल्या त्याच्यावर. 1700 देताना कॉपी त्यांना दिलेली आहे.
मतदान आणि केंद्रात ते त्यांनी सगळे पोलिंग एजंट किंवा जे अधिकारी असतात ते पूर्ण त्यांना ट्रेनिंग केलेलं असतं. 100% त्यांना संदर्भ 1700 कॉपी दिली जाते ओपन ओके. दिली आहे, टॅली केले, सील करा, सही करा, तरी सही पण केलेली आहे. ठीक आहे, तिथं आपण एरर झाला असं काउंटिंगला देखील तिथं काउंटिंग एजंट आणि समोर ईव्हीएम दाखवतात, टॅली होत नाही तर लगेच हरकत घ्यायला पाहिजे. ओके. नाही तर टॅली होतोय काउंट करा असं म्हणतात, ते साईन करतात मंडळी. पारदर्शक प्रक्रिया आहे सिस्टम. देशात जगामध्ये भारताची निवडणूक आयोगाची जी काय प्रक्रिया आहे ती सुप्रीम कोर्ट नव्हे जगाने मान्य केलेली आहे. जगाने मान्य केली. त्यामुळे आता फक्त हरतात म्हणून ऑब्जेक्शन केलं त्याच्यापेक्षा द्राक्ष आंबट म्हणणं योग्य नाही. तुम्ही म्हणतात आपण 45 दिवसामध्ये त्या हरकत घेऊन तपासा, अजून लोकशाही रॅन्डमली तपासा, व्हीव्हीपॅट तपासा, ईव्हीएम बरोबर तो टॅली करा, तयार आहे निवडणूक अधिकारी. अशा पद्धतीचं जसं की समजा जरांगे पाटील साहेब आंदोलन करतायत, आंदोलनाने घटनात्मक प्रक्रिया साध्य होणार आहे का? नाही होणार. तसंच देशभरात चळवळ निर्माण करणार आघाडी सरकार असं तिथं म्हणून देशभरात आम्ही उठाव करणार, आंदोलन करणार ईव्हीएमच्या विरोधात. आणि तसं करू नका ना, तुम्ही हरकत घ्या, अजून सुद्धा टॅली करून चेक करून दाखवतील तुम्हाला, जसं आम्ही फलटण गोरेगावचं चेक केलं, इतरांचं पण चेक करून तुम्हाला मिळेल. आणि जर तुम्ही समाधानी झाला नाही तर तुम्ही आंदोलन करा, सिस्टम बदला, रस्त्यावरती येऊ शकता त्यावेळेस तुम्ही. रस्त्यावर आणि अगोदर तुम्ही हे प्रक्रिया पूर्ण करा ना, नंतर रस्त्यावर या, नंतर तुम्ही हाऊसमध्ये उपस्थित करा मुद्दा, त्याचं उत्तर घ्या आणि नंतर पुढे जा. एकंदरीत तुमचं म्हणणं येत आहे की ते जे विरोधी पक्ष आहेत त्यांनी निरक्षरता सोडून साक्षर व्हावं, संविधानाचा मार्ग प्राथमिक कायदेशीर आणि घटनाकारांनी दिलेला ट्रॅकचा मार्ग त्यांनी अवलंब करावा, प्राथमिक स्वरूपात तो मार्ग त्यांनी अवलंबावा. निवडणूक आयोग देखील त्या घटनाकारांच्या संविधानाप्रमाणे चालतो. असं त्याला काय पॉवर दिल्यामुळे त्यांनी काही करायचं असं नाहीये. त्यांना पण जबाबदारी आहे, निवडणूक अधिकारी ऑब्झर्व्हरला पण जबाबदारी आहे, त्यांनी गेल्याशिवाय पुढे जायचं नाही म्हणून. ती एरर सोडून चालू पत्रकारवर काय पण लिहितात आणि खाली स्पष्ट केलं की निवडणूक अधिकाऱ्यांनी 3,74,000 टॅली करून दिलं. टॅली करून दिलं ते हेडलाईन होऊ शकत नाही ईव्हीएमच्या विरोधामध्ये. असे काही मी न्यूज बघितलेले आहेत, चुकीच्या न्यूज आणि व्हायरल करतात, बुद्धिभेद होतोय नुसतं. असा लोकांमध्ये चुकीचा संदेश होणार नाही. ह्या पक्षांनी, राजकीय पक्षांनी जे खातरजमा केल्याशिवाय कुठलाही बुद्धिभेद होणार नाही. अशा प्रकारचे मीडियावर कुठल्याही बातम्या देऊ नयेत असं देखील त्यांना मी विनंती करतो या ठिकाणी. तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांसाठी केलेलं आहे. हे मार्गदर्शन विनामूल्य झालंय आम्हाला, त्याबद्दल खूप मी तुमचा आभार आहे. आणि अजून एक प्रश्न माझा असा असेल की तंत्रज्ञान जे आहे, जसं आपण ईव्हीएमच्या बाबतीत बघतो, आता मला वाटतं 2024 नंतर मोबाईलवरनं सुद्धा ओटीपी वन टाइम असं मिळून आपल्याला पुढे सुविधा उपलब्ध होणारच आहे. हो, माझ्या मोबाईलवर टेलिग्राम ऍप असं आहे की मला राजाळगावचा माझा मतदार नंबर सापडला नाही, अर्ध्या मिनिटांमध्ये मला नंबर सापडतोय, माझं नाव सापडतंय, किती नंबर आहे, असे ऍप डेव्हलप झालेले आहेत. आणि ते मोबाईलवर लगेच लोड केल्यानंतर टेक्नॉलॉजी फार मोठी टेक्नॉलॉजी गेलेली. इव्हन दो काही बरंच राहून गेले की शेतकऱ्याच्या आत्महत्या असतील, अमुक असेल, तेव्हापासून चालू झालेले आहे. त्याला पण युरोपियन चायनीज सिस्टम जी चालू आहे ती सिस्टम इतकी प्रभावी आहे. ऑनलाईनवर मोबाईलवर ट्रेडिंग होते, ट्रेडिंग चालू, ऑनलाईन ट्रेडिंग ही वकार पावती निर्माण केली. निगोशिएबल वेअरहाऊस रिसिप्ट जी कागदावरती होती ती आम्ही ऑनलाईन आणलेली आहे, पेपरलेस झालंय सगळं. मी महाराष्ट्र स्टेट वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनला सीएमडी होतो आणि त्या ठिकाणी पेपरलेस शेतकऱ्याचा माल येऊन पडल्यानंतर त्याला पूर्वी हस्तलिखित चिठ्ठी मिळायची, वकार पावती मिळायची. ऍक्च्युअली ती वकार पावती कडे ती अक्रेडिटेशन ऍक्ट जो आहे 1881चा, त्याच्या अंतर्गत ती हुंडी आहे, ती चेक आहे, तो चेक ती करन्सी आहे, ती कुठेही इनकॅश होऊ शकते. अशा प्रकारची व्हाईट पावती ती काय केली आम्ही, बँक, तो शेतकरी आणि वकारवाला ट्रायपार्ट अग्रीमेंट करून ती आम्ही ऍक्टिव्हेट केली आणि त्याला निगोशिएबल वेअरहाऊस रिसिप्ट, इलेक्ट्रॉनिकली जनरेटेड निगोशिएबल वेअरहाऊस रिसिप्ट असं आम्ही करून सॉफ्टवेअर डेव्हलप केलं. त्याला सॅपचं सॉफ्टवेअर म्हणतो आपण, ते लोड केलं आणि ऑनलाईनवर ते ट्रॅकिंग केलं आणि ते सक्सेसफुल आहे. फक्त राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या मोबाईलवर ट्रेडिंग कसं केलं, माल ठेवल्यानंतर, गोदामध्ये माल ठेवल्यानंतर त्याचं 100% विमा त्या मालाचा त्या वकारवाल्याने उतरवला गेला पाहिजे. आम्ही तो उतरवला होता असा प्रकार. हो, त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. इन्स्पेक्शन बँकांनी करण्याची आवश्यकता नाहीये. फक्त ते माल ठेवल्यानंतर व्यापाऱ्यांनी ट्रेडिंग करावं. देशातल्या समजा हळद व्यापारी आहे, 50 टन हळद आहे, ती हळद जर कुठल्या ब्रँडची आहे, तिचं अपसेट प्राइस काय आहे, कुठल्या व्हरायटीची आहे, कुठे ठेवलेली आहे, कुठल्या वकारीत आहे, तिचं वेअरहाऊस रिसिप्ट काय म्हणतोय, ENWR काय म्हणतोय, ती सगळी डेटा त्याच्या ऑनलाईनवर फीड आहे. जर तो ऑनलाईनवर फीड असेल तर तो व्यापारी जो आहे हळदीचा कलकत्त्याचा व्यापारी असेल, दुबईचा असेल,
तो तिथं माल त्याला पाहिजे असेल, ह्या ब्रँडचा मला माल पाहिजे आहे, हा. तिथला रेट काय आहे, 12,000 रुपये टन आहे. देशात किती 6,000 रुपये टन चालू आहे. ओके. तो भरेल ना मग 8,000 रुपये टनाने मला पाहिजे म्हणून. ओके. म्हणजे जर 8 ते 11 सकाळी की कसं असते, तुमचा ट्रेडिंग जे काही करतात, ई कॉमर्स वेबसाईट आहे त्या. हा, त्या जे काही एनसीडीएक्स असतील, एमसीडीएक्स असतील, ओके. त्या आंतरराष्ट्रीय वेबसाईट आहेत, आंतरराष्ट्रीय त्या ट्रेडिंग करतात, त्या ऑनलाईन ट्रेडिंग करतात. ऑनलाईन ट्रेडिंग शेतमाल, तर शेतमालाचं ऑनलाईन ट्रेडिंग करायला एनसीडीएक्स वगैरे त्यांना मध्यस्थ टाकून त्या शेतकऱ्यांचं आंतरराष्ट्रीय मालाचं, ठेवलेल्या मालाचं, कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेल्या मालाचं ट्रेडिंग सरकार हे ऑनलाईनवर सॅपच्या सॉफ्टवेअर करू शकतं. याचा डेमो विश्वास भोसले सीएमडी एमएसडब्ल्यूसी असताना दिलेला आहे. आणि लातूरच्या सोयाबीनला मी 8,500 भाव त्यावेळेस 13,500 शेतकऱ्यांना प्राप्त करून दिलेला आहे. मात्र ते तंत्रज्ञान ह्या पुढच्या गव्हर्नमेंटनं चालवले नाही, ते सिस्टम चालवलं नाही. ते सॅपचं सॉफ्टवेअर राज्यभराचं नेटवर्क आहे. जे काय आयटीचं जे काय सिस्टम आहे, जीआर आहे, एखादं सॉफ्टवेअर सक्सेस झाल्यानंतर ते राज्यभरात दुसरं सॉफ्टवेअर देता येत नाही. ते सॅपचं सॉफ्टवेअर मी लोड करून मी ऑपरेट केलंय. ते सॅपचं सॉफ्टवेअर संपूर्ण मार्केट कमिट्यांना, सगळ्या गोदामांना, सगळ्या खाजगी गोदामांना, वखार मावणाऱ्या गोदामांना ट्रॅकिंग करून सगळ्या बँकांची कनेक्ट करावं आणि शेतकऱ्यांना ऑनलाईन ट्रेडिंग केलंय. शेतकऱ्यांच्या हातात देखील त्याला खरा आंतरराष्ट्रीय बाजारभाव, खरा राज्य स्तरावरचा, देश स्तरावरचा बाजारभाव मिळेल, तेव्हा तो ओके म्हणेल. तो 8,000ला 6,000ला त्याला मोबाईलवर मेसेज आल्यानंतर तुमचा माल इथे ठेवलाय, 8,000 मागणी केलेली आहे, तुम्हाला तो ओके करा. तो ओके म्हणला तर ठीक आहे, तो जबाबदारी संपली. खटाखट 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 त्याप्रमाणे त्या एनसीडीएक्स प्लॅटफॉर्मवरून त्याचा मालाचं ट्रेडिंग होऊन 2%, 3% त्याचं कपात होऊन त्याच्या अकाउंटला पैसे डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंट आहेत. त्या अकाउंट करण्यासाठी शेतकऱ्याला सरकारने क्लायंट तयार करावं. त्या एनसीडीएक्सच्या प्लॅटफॉर्मचे, जसे सोन्याचे असतील, लाकडाचे असतील, कोळसेचे असतील, कपड्याचे व्यापारी आंतरराष्ट्रीय स्तरावर आहेत, तसंच शेतकऱ्यासाठी हा जो प्लॅटफॉर्म एनसीडीएक्सचा एमसीएक्स आहे, तो प्लॅटफॉर्मचे क्लायंट त्या सरकारनं प्रत्येक शेतकऱ्यांना करावं. त्याचा माल गोदाममध्ये ठेवण्याची व्यवस्था करावी आणि त्याला कनेक्ट करावं आंतरराष्ट्रीय आणि देश सरावाच्या ट्रेडिंगमध्ये. त्या प्लॅटफॉर्म कनेक्ट केल्यानंतर ते ऑनलाईन सुविधा ENWR, इलेक्ट्रॉनिकली जनरेटेड नेगोशिएबल वेअरहाऊस रिसिप्ट, तो ऑनलाईनवर आहे. सॅपच्या सॉफ्टवेअर ऑलरेडी लोड केलाय, ट्रायल झाली, सक्सेस पण केलेला आहे. तो आता सरकारने माझ्यासारख्या माणसाला सांगितलं तरी राज्यभर मी तो लोड करून देऊ शकतो, शेतकऱ्याशी कनेक्ट करून देऊ शकतो. त्या शेतकऱ्याच्या मोबाईलवर कसं आता एकदा बटन दाबलं की कोट्यावधी शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेचा फायदा मिळतोय, तसंच ते सॅप सॉफ्टवेअर त्या मोबाईलला प्रत्येक शेतकऱ्याला कनेक्ट होणार आहे. जशी लाडकी बहीणची योजनेचे पैसे मिळतात तसे कोट्यावधी शेतकऱ्यांना ह्या योजनेच्या सॅप सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जागतिकीकरणाचा जो बेनिफिट आहे तो त्याला मिळू शकतो. कारण सरकारने त्याला फक्त एनसीडीएक्स किंवा एमसीएक्सचं जे काय प्लॅटफॉर्म आहे, ट्रेडिंगचं प्लॅटफॉर्म आहे, त्या ठिकाणी त्यांना क्लायंट करून रिस्पॉन्सिबिलिटी सरकारने जर घेतली तर त्या प्लॅटफॉर्मला त्या शेतकऱ्याचा माल ऑनलाईनवर ट्रेडिंग करायला अडचण काय, त्यांचा धंदाच आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, पंचायत समित्या यांची भूमिका ह्याच्यामध्ये काय असू शकते? त्याच्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती, पंचायत समिती नाही, कृषी उत्पन्न बाजाराच्या मार्केट कमिट्या, त्याच्यामध्ये केंद्र शासनाने ई नाम नावाचं सॉफ्टवेअर आणलं होतं. ते काय ट्रेडिंग ह्या मार्केट कमिटीने केलं नाही केलं. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला असं मी म्हणणार नाही. त्याच्याऐवजी मी जे म्हणतोय त्या प्रकारचं सॅपचं सॉफ्टवेअर लोड केलं तर शेतकऱ्याच्या मोबाईलवरून शेतकरी ट्रेडिंग करू शकतो. मला 8,000 भाव मान्य नाही, मला 9,000 पाहिजे, नो म्हणला की त्याचा जागा माल पडणार आहे. शेतकरी स्वतःच्या मोबाईलवरून ट्रेडिंग 8 ते 11 सकाळी ट्रेडिंग चालू असतं. स्वतःच्या मालाचा जो भाव आहे तो स्वतः ठरवेल. त्याचा मेसेज आला का नाही, बाबा माल चालू आहे, तुमचा भावाचा इतकं अपसेट प्राइस झालेली आहे, तुम्ही विक्री करणार, येस नो. तो नो म्हणला की नाही, यस म्हणला की यस. तो लगेच ट्रान्सपरन्सी येऊ शकते शेतकऱ्याच्या. तंत्रज्ञान तेवढं विकसित झालेलं आहे, त्याचा फायदा आतापर्यंत सरकारने त्या शेतकऱ्यांना दिला नाही. शेतमालाचं मार्केटिंग आणि आज हमी भावावर कोट्यवधी रुपये सरकार खर्च करते ना, ती करायची गरज नाही. हमी भाव देण्याची गरज नाही. त्यांना आंतरराष्ट्रीय आणि देश सरावाचा बाजारभाव जर दिला तरी शेतकऱ्याला हमी भावाची गरज नाही. तो चांगला हमी भावापेक्षाही चांगला बाजारभाव त्याला मिळू शकतो. अशा प्रकारचं सॅपचं सॉफ्टवेअर लोड करून
महाराष्ट्र स्टेट वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशननं मी सीएमडी असताना ऑपरेट करून दाखवलेला आहे. सक्सेसफुली तुम्ही Yes, केलेलं आहे. केलं. परंतु याच्याकडे दुर्लक्ष केलं, त्याच्यामुळे अनेक राज्यातल्या कोट्यवधी शेतकऱ्यांना जे आहे ते फायदा मिळालेला नाही. आज शेतकरी आत्महत्या करतोय. आज हाऊस मध्ये निर्णय दिला की त्या आत्महत्यावर गंभीर नेमायची आहे. मी प्रस्ताव दिलाय मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, असं असं आत्महत्या समिती नेमते मला नेमा तुम्ही, मी तुम्हाला ऑनलाईन ट्रेडिंग करून दाखवतो शेतकऱ्यांची. आणि त्याला आत्महत्यापासून हा एक मेन फॅक्टर आहे की त्याच्या उत्पादित कष्टाने धान्य पिकवलेलं आहे. धान्य हंगामामध्ये बाजारात नेल्यानंतर 6,000चं 4,000 रुपये होते, 2,000चं नुकसान होते. गोदामामध्ये परत माल तो घेऊन जात नाही. तर त्यासाठी हब अँड स्पोक मॉडेल प्रत्येक सर्कल लेवलला गोदाम असावी. हब अँड स्पोक मॉडेल विश्वास भोसलेंनी सीएमडीच्या माझा अधिकार नसताना देखील मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं ते शेतकऱ्याचं विकसित करून दिलं होतं. परंतु त्याला आरकेआय मधून पैसा देखील मिळाला होता. माझी बदली झाल्यानंतर दुसऱ्या सीएमडीला काय ते समजलं नाही आणि ते पैसे परत गेले. हब अँड स्पोक मॉडेल म्हणजे शेतकऱ्याच्या दारापर्यंत वखार, शेतकऱ्याच्या दारापर्यंत माल ठेवण्याची सुविधा आणि तिथेच ऑनलाईन ट्रेडिंग होणार, तिथेच त्याचं ग्रेडिंग आणि सॉर्टिंग होणार, तिथेच अपसेट प्राइस निश्चित होणार आणि तिथून ऑनलाईन सिस्टमवर त्याचा माल लोड होणार आणि ते एसडीएक्स प्लॅटफॉर्मवर जाणार. लॉजिस्टिक सिस्टममध्ये खूप मोठं तंत्रज्ञान हे पुढे गेलेलं पुढे झालेलं आहे आणि त्याचा वापर आपल्या राज्य सरकारनं, केंद्र सरकारनं न केल्यामुळे केलेलं नाही. हे दुर्दैव आहे. आणि तुमच्यासारखं अतिशय प्रशासकीय अधिकाऱ्याला तिथं संधी असून सुद्धा म्हणजे तुमचं एक सल्ला न घेतल्यामुळं हजारो कोट्यवधी शेतकऱ्यांचं नुकसान जे आहे ते खूप झालेलं आहे. तंत्रज्ञानाचा होतोय. शेतकरी आत्महत्या करतोय. त्याला हाच पर्याय आहे की एमएसपी जरूर एमएसपीचा हमी भावाप्रमाणे विचार करावा. मात्र त्याच्याबरोबर त्याच्या अगोदर ऑनलाईन ट्रेडिंग फॅसिलिटी शेतकऱ्यांना त्या स्पॉट मार्केटिंगचा क्लायंट बनवून सरकारने त्याच्या शेतमालाचं गोदाम किंवा स्टोरेजमध्ये माल ठेवण्याची सुविधा करून ते ऑनलाईन ट्रेडिंग करून दिल्यास त्याला आंतरराष्ट्रीय दुबईचा माल देखील दुबईच्या मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी ट्रेडिंग करून त्याचा रेट त्या शेतकऱ्याच्या अकाउंटला सुद्धा मिळू शकतो. जागतिकरण जे 91 साली झालेलं आहे त्याचा म्हणजे बेनिफिट याचा फायदा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. ते तंत्रज्ञान जे आहे त्याचा म्हणजे एकंदरीत जगातनं कुठलाही माणूस आपल्या देशात इन्व्हेस्टमेंट करून खूप मोठा फायदा नफा कमवतोय. परंतु स्थानिक लोकांना जर जागतिकरणाचा फायदा करून द्यायचा असेल तर हे जे सॅप सॉफ्टवेअर आहे हे जे तंत्रज्ञान आहे ते खूप मोठं क्रांती घडवून आणणार आहे. हे तुमचं स्पष्ट मत आहे. स्पष्ट मत आहे. त्यांनी स्कोप दिल्यानंतर मी निवृत्त आय एस ऑफिसर आहे. मी आजही समाजकारण करतो, लोकांची सेवा करतो. मला वाटलं मी प्रस्ताव दिला पण छत्रपती सारखं कुठल्या क्षेत्रामध्ये कोण वाकबगार आहे, कोणाचा मदत सरकारने घ्यायला पाहिजे. हे सरकारने मावळ्यांचा शोध घेऊन त्यांना ते काम दिलं पाहिजे. सरकारला तुमची खूप मोठी मदत होऊ शकते. मला सांगितलं सरकार आत्महत्या कमिटी तुम्ही आत्महत्याग्रस्त कमिटी नियुक्ती केली तुम्ही अध्यक्ष होणार आहे. मी सांगतो एका वर्षाच्या 1.5 वर्षाच्या तुमच्या जेवढ्या आत्महत्या प्रत्येक दिवशी होतात किंवा महिन्यात होत आहेत किंवा वर्षात होत आहेत त्याचा आलेख मी निश्चितपणे कमी करून दाखवू शकतो. प्रॅक्टिकली दाखवू शकतो. प्रॅक्टिकली म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून दाखवू शकतो. सगळ्या बँका, सगळ्या मार्केट कमिट्या, सगळे गोदाम आणि सगळे शेतकरी सगळे ऑनलाईनवर घेणार. तंत्रज्ञानाने तुम्ही लिंक करणार आणि जागतिक कारणाची बाजारपेठ त्याच्यासाठी डेफिनेटली करून देणार. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्याप्रमाणे आपल्या शेतकऱ्याची आत्महत्या वाचू शकतो आपण. निसर्ग कोपलेला आहे. निसर्ग आता स्टँड स्टिल होत नाहीये. शेतकऱ्यांना शेती करणं त्यातून 4 पैसे मिळवून आपल्या कुटुंबाचा निर्वाह करणं हे अवघड झालेलं आहे. त्याचे अर्थकारण म्हणूनच मोदी साहेबांनी काय त्यांना रिलीफ दिलेला आहे. अगदी वीज बिल माफी असेल किंवा किसान सन्मान योजना असेल, शेतकऱ्यांना लाडकी असं त्यांना रिलीफ दिलेलं आहे. ते चांगले आहे. परंतु कष्टाळा शेतकरी मागे सरणार नाही, उत्पादन काढणार आहे. त्यामुळे ती इरिगेशन फॅसिलिटी आहे. आता नवीन बघा तंत्रज्ञान आले. तुमच्या निरादवतरमध्ये पीडीएन सिस्टमवर शेतकऱ्याच्या दारापर्यंत आउटलेट दिलेलं आहे. 10 kg प्रेशरवर त्याला ड्रिप पण तो चालू शकतो. धरणाला त्यांनी पाईपलाईन जोडली आहे. शेतकऱ्याच्या गट नंबर पर्यंत त्यांनी पाईपलाईन आणली. त्याला त्यांनी जर ड्रिप जोडलं आणि वॉल केले तो त्या प्रेशरवर तो ड्रिप पण चालू शकतो. अशा टाईपचं देखील पीडीएन सिस्टमवर जलसंपदा विभागाने तंत्रज्ञान वापर करून आता तुमच्या नामदार फडणवीस साहेबांनी तो निरादेवदर लागू केलेला आहे. म्हणजे अजून अंमलबजावणी झाले. काम चालू आहे. रामनगरमध्ये काम करताय. इव्हन तो भाडगरचं पाणी आपल्याकडं पाठपाण्याने येते त्याला देखील ते तंत्रज्ञान लागू होऊ शकतं. ते प्रेशर तुम्हाला 10 kg 15 kg प्रेशर त्या ड्रिपला मिळू शकतं. अशा प्रमाणे देखील पाण्याची बचत होऊ शकते आणि डायरेक्ट सर्व नंबरला पाणी मिळू शकतं. अशा प्रकारे देखील सुविधा होऊ शकते. या स्पर्धेच्या युगामध्ये जागतिकरणाच्या वाऱ्यामध्ये जो शेतकरी वंचित राहिलेला आहे
त्याला ह्या तंत्रज्ञानाचा कशा पद्धतीनं फायदा होऊ शकतो हे आपण सांगताय. आणि ह्याची अंमलबजावणी करायची का नाही हे येणाऱ्या जे सत्ता स्थापन झाल्यानंतर जे आमदार, खासदार, मुख्यमंत्री किंवा जे मंत्री असतील त्यांनी कितपर्यंत ते मनावरती घेऊन करावं हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु तुमच्यासारखं जर एक व्यक्तिमत्व हे मार्गदर्शन करत असेल तर खूप मोठा जो धोका आहे त्याची जाणीव करून आम्हाला देताय तुम्ही. खूप मोठा जो तोटा झालेला आहे समाजाचा त्याची आम्हाला जाणीव होते इथे. कारण हा शेती आधारित देश आहे. देश आहे, शेती आधारित शेतकरी प्रधान देश आहे. म्हणून इरिगेशन मॅन्युअल मध्ये त्यांना धरणाच्या पाण्याचे आरक्षण पण दिलं होतं. ते नंतर कोणी काढून घेतलं, परत शेतकऱ्याला तो वेगळा विषय, तो विषय वेगळा, परत शेतकरी त्यामुळे वंचित झाला. शेतकऱ्यांना पाण्याची, मार्केटची आणि मूलभूत सुविधा काय विजेची हमी दिली की शेतकरी उत्पादन मागे सरत नाही. आणि आपल्याकडचे मालदाणीचा ब्रँड, राजमाचा ब्रँड आंतरराष्ट्रीय 1 नंबर. राजमाचं उत्पादन झाल्यानंतर थांबतच नाही राजमा आपल्याकडचा. मालदांडी उत्पादन झाली नाही तर पुसेगाव खटावची आणि मान खटावची ती मालदांडी डायरेक्ट एक्सपोर्ट मध्ये जाते आणि त्याला तिकडे भाव 10 पटीने मिळत असेल. त्याचा फायदा शेतकऱ्याला मिळत नाही का? शेतकरी हातात ट्रेडिंग नाही. शेतकरी हातात मोबाईलवर ट्रेडिंग नाही. जोपर्यंत शेतकरी हातात ट्रेडिंग सिस्टम येत नाही तोपर्यंत शेतकरी असाच राहणार आहे. आणि म्हणून तुम्हाला सूचना केली. शेतकऱ्याला एक विकलांग केलेला आहे. तंत्रज्ञान जे आहे त्या तंत्रज्ञान 100% त्याच्या हातामध्ये त्याला स्वायत्त करून त्याला स्वावलंबी करून स्पर्धेच्या युगामध्ये आर्थिक सक्षम कशा पद्धतीने करता येईल हे आपल्याला माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांनी सांगितलेलं आहे. आपण प्रगती चळवळीला आपला अमूल्य वेळ दिला आणि ह्या स्पर्धेच्या युगामध्ये शेतकऱ्याला कशा पद्धतीनं स्वतःच्या पायावरती उभं करता येईल, मराठा आरक्षण प्रश्नी सुद्धा तुम्ही खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी प्रगती चळवळीच्या प्रेक्षकांमार्फत तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार.